समितीची बैठक आहे। 4000 कोटी रुपयांच्या आराखड्याला उद्या अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता। सकाळी 10:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली इंदोरीकर महाराजांची भेट। अनेक नेत्यांची इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थिती। यवतमाळच्या नेर तालुक्यामधल्या अजंती पारधी बेड्याला पालकमंत्री संजय राठोड यांची भेट। पाणी आणण्यासाठी गेलेल्या 6 वर्षाच्या मुलीचा चक्कर येऊन मृत्यू झालाय। नळ असूनही पाणी येत नसल्याची ग्रामस्थांची खंत। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये कव्वालीच्या कार्यक्रमामध्ये नाना पटोलेंवरती नोटा उधळण्यात आल्या। बौद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमामधला व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। कुर्ला बेस्ट आगारामध्ये बसला भीषण आग लागली। सर्व्हिसिंग सुरू असताना घटना घडल्याची माहिती आहे। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। यवतमाळच्या राळेगाव शहरामध्ये धावत्या कारला अचानकपणे आग लागली। प्रसंगावधान दाखवल्यामुळे चालक थोडक्यात बचावलाय। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। बदलापूर कल्याण परिसरामध्ये बिबट्यांचा मृत्यूचा सिलसिला अद्यापही कायम आहे। आंबेशिवमध्ये बेकायदेशीर फासामध्ये अडकून 2 वर्षांच्या मादी बिबट्याचा मृत्यू झालाय। तर कल्याण मुरबाड या मार्गावरती अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये आणखी एका बिबट्याचा बळी। अमेरिकेमध्ये पार पडला महाराष्ट्र दिनाचा भव्य सांस्कृतिक सोहळा। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती। हिमाचल प्रदेशामधल्या कांगरा जिल्ह्यामधील नूरपूर परिसरामध्ये खासगी बसचा अपघात झाला। 26 जण जखमी झाल्याची माहिती आहे। चालकाची प्रकृती अचानकपणे खालावल्यामुळे या बसचा अपघात झालाय। केरळमध्ये मंदिराच्या उत्सवादरम्यान हत्तीचा धुमाकूळ। या घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर अनेक वाहनांचं देखील मोठं नुकसान झालंय। ब्राझीलमधल्या रिओ दी जेनेरो इथल्या कोपाकबाना समुद्र किनाऱ्यावरती जगप्रसिद्ध गायिका शकीराचा मोफत संगीताचा कार्यक्रम। तर 20 लाख लोकांची उपस्थिती दर्शवल्याची माहिती आहे। फिलिपिन्समधल्या मायन ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे। ज्वालामुखीच्या सभोवतालचा परिसर हा रिकामा करण्यात आला। ज्वालामुखीमधून गरम वायू आणि ढिगाऱ्यांचा देखील उद्रेक होत होता। जवळच्या परिसरामध्ये वाहतुकीवरती देखील निर्बंध। इस्रायली सैन्यानं उद्ध्वस्त केला लेबनॉनमधील 80 मीटर लांबीचा भुयारी मार्ग। तर स्फोट घडवताना व्हिडिओ देखील त्यांनी पोस्ट केलेला आहे।